श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 15 एप्रिल आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहात. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढणार आहे. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडणार आहे, बारगळणार आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अवस्थेबद्दल तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. ध्यानधारणा आराम मिळवून देईल. तुम्ही इतरांवर अति खर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होईल. आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरवण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही तर काहीतरी हरवतेच. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आपल्या अपेक्षाप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नांकडे पाहता चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या उत्साहाला उत्तेजन नक्की मिळेल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. कामाच्या ठिकाणी सगळं आज चांगलं राहणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुण विशेष आहे. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल. त्याचबरोबर थोडं दमण्याचीही शक्यता आहे. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असं करणं तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. वेळेला पैशा इतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. पुढील रास आहे सिंह रास. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंद आणि रिलॅक्स करतील. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षाप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना ते करण्यामुळे उत्साह वाटणार आहे. तसंच क्रिएटिव्हिटी कामामध्ये तुम्हा स्वतःला गुंतवा. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळणार आहे. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणं हाच तुमचा उत्तम उपाय ठरू शकतो. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असणार आहे. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तसंच कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. दिवसभरात आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस आहे. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट
अशा व्यक्तीसोबत होऊ शकते की जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या या आणि कुटुंबाच्या आनंदात मोलाची भर पडणार आहे. तसंच तुमचे कामाच्या ठिकाणचे आज चांगले संबंध राहणारे आहेत. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते पूर्णपणे शक्य होण्याची चिन्ह दिसत आहेत. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस तुमचा असणार आहे. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करण्याची शक्यता राहणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळवण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनामध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल. तुमचे क्षितिज व्यापक बनेल. तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस असणार आहे. तुमच्या नोकरीला चिटकून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. जे लोक आतापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते, आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो. परंतु घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकता. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमचा जोडीदार आज तुम्हाला तुमची साथ देणार आहे. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त करणार आहात. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणं हे तुम्हाला आज जमणार आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. टीव्ही, मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणं तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकतो. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम सुंदर दिवस असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षांकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटणार आहे. कौटुंबिक स्नेह मेळाव्यांच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची आज गरज पडणार आहे. जे लोक परदेशातील व्यापाऱ्यांनी जोडलेले आहेत, त्यांना आज मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकता. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. कोणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठेही इन्व्हेस्ट करू शकतात. नातेवाईक, मित्रमंडळ अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तसंच तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळे होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होणार आहे. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळत नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. तसंच आज तुम्हाला तुमचा जोडीदार सरप्राईज घेऊन येण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणं ही आपली काळाची गरज आहे. पारंपरिक पद्धतीचे गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा कमवू शकाल. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकी एक आहे. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर आज परिणाम होण्याची शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.